ठरलं तर मगचा आजचा एपिसोड किती जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. कारण अर्जुन सायलीला प्रियाच्या नाकावर टिचून घरी घेऊन गेलाय. चला कशा पद्धतीने पुढे बघूया. सोनलबद्दल आम्हाला जी माहिती मिळाली होती त्यानंतर मी स्वतः वडगावला जाण्याचा निर्णय घेतला. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर कळलं की तिच्या आईबाबांनी सुद्धा तिची FIR नोंदवली होती. तो पेपर जज साहेबांकडे सबमिट करतो. त्यानंतर आम्ही तिच्या आईबाबांना सुद्धा भेटण्याचं ठरवलं. पण घरी गेल्यानंतर तिथे राहत नाही म्हणून समजलं. पण तिथे एक माणूस भेटला. त्याच्याकडनं माहिती मिळाली की ते कुठे गेले सांगता येणार नाही. पण हो, अर्चनाची आई आणि माझी बायको दोन्ही चांगल्या मैत्रिणी होत्या. पण मला नाही वाटत तिला पण याच्याबद्दल काही माहिती असेल. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्हाला कन्फर्म नाही ना त्यांना माहिती आहे की नाही ते? प्लीज त्यांना बोलवा ना आणि त्यांना विचारा त्यांना याबद्दल काही माहिती का? माणूस त्याच्या बायकोला आवाज देऊन बोलावून घेतो. तुला अर्चनाच्या आईबाबांबद्दल काही माहिती का? असेल माहिती तर सांग. बाई पण सांगतात, अर्चनाचे आईबाबा जेव्हापासून इथून गेले त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि मी फोन लावण्याचा पण प्रयत्न केला पण फोन बंद होता. अर्जुन विचारतो, तुम्ही त्यांच्या लहान मुलीला ओळखतात ना? अहो हो, ओळखते ना. ती तर अगदी माझ्या अंगाखांद्यावर खेळली आहे. अगदी जन्मापासून ओळखते मी. अर्जुन म्हणतो, म्हणजे सोनलचा जन्म इथे झाला होता या गावात? बाई सांगतात, नाही, या गावात जन्म नव्हता झाला तिचा. इथेच जवळ मांजरगाव म्हणून आहे, इथल्या हॉस्पिटलमध्ये अर्चनाचा जन्म झाला होता. तिचे बाबा घरी नव्हते तेव्हा मीच गेली होती ना घेऊन तिच्या आईला. अर्जुनच्या लक्षात येतं आणि तसं पोलिसांना सांगतो. मांजरगावला गेल्यानंतर सोनलचा जन्मदाखला तर आपल्याला नक्कीच मिळेल. तर ते मांजरगावला देखील जातात आणि तिथे दाखला शोधत असतात. बराच वेळ त्यांचा शोधण्यामध्येच जातो. खूप शोधल्यानंतर दाखला मिळतो आणि तो दाखलासुद्धा जज साहेबांना तो सबमिट करतो. त्या दाखल्यामध्ये सोनलची जन्मतारीख 2 मे 2005 अशी आहे. वरून सिद्ध होतं की सोनल अल्पवयीन नाही आहे. तिचं वय आजचं 21 वर्ष पूर्ण आहे. ऐकल्यानंतर सगळे खुश होतात. पण ॲडव्होकेट शेंडे, सचिन आणि राकेशचा चेहरा उतरलेला असतो. अर्जुनच्या हाती हा पुरावा लागला कसा? तर अर्जुन जज साहेबांकडे विनंती करतो. हे सगळे पुरावे पाहता मिसेस सायली यांना बेल देण्यात यावी. तर जज साहेब ॲडव्होकेट शेंडेंना बोलण्याची परमिशन देतात. तुम्हाला याबद्दल काही बोलायचं आहे का? किंवा ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, सोनल जरी अल्पवयीन नाही असं सिद्ध झालं असेल पण ज्या इतर 5 मुली गायब झाल्या आहेत त्यामध्ये मानसी पण अल्पवयीन आहे. म्हणून मिसेस सायली सुभेदार यांच्यावरून पॉक्सो हा कायदा हटू शकत नाही. मुलींची तस्करी करणं हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे. म्हणून बेल मिळण्याचा प्रश्नच नाही. अर्जुन त्यावर ऑब्जेक्शन घेतो. हरवलेल्या मुली अजून पण सापडल्या नाही आहे आणि त्यांच्याबद्दल काही पुरावा देखील नाही पोलिसांकडे. तर सोनलची बोन टेस्ट मॅनेज केली जाऊ शकते तर त्या मुलींच्या बाबतीत असं काही होणार नाही. कशावरून? सायली सुभेदार यांच्यावर आधी कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही. त्यांचं राहतं घर पनवेलमध्येच असल्यामुळे इथून बाहेर जाण्याचा प्रश्नच नाही. आणि मिसेस सायली सुभेदार यांच्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांना बेल देण्यामध्ये कुठली हरकत नाही. तर जज साहेब सांगतात, सोनल अल्पवयीन नाही हे जरी सिद्ध झालं असेल पण बाकीच्या इतर मुली अजून सापडलेल्या नाही. त्यातली एक मुलगी मानसी ती अल्पवयीन असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. म्हणून त्यामुळे सायली सुभेदारवरून पॉक्सोचा कायदा हटवला जाऊ शकत नाही. ऐकल्यानंतर अर्जुन तर खूप हताश होतो, आता काहीच होऊ शकत नाही म्हणून. पण त्यानंतर जज साहेब परत अजून पुढे बोलतात. सोनल आता संज्ञा नसण्याचे काही पुरावे कोर्टासमोर दाखल झालेले आहेत आणि इतर मुलींबद्दल अजून कुठलाही तपास लागलेला नाही किंवा पुरावे देखील नाही. आणि आरोपी पनवेल सोडून कुठे बाहेर पळून जाण्याचा धोकाही कोर्टाला दिसत नाही. त्यामुळे कोर्ट सायली सुभेदार यांची जामिनावर सुटका करत आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धीर येतो, खूप खुश होतात. पण सचिन, राकेश आणि ॲडव्होकेट शेंडे मात्र नाराज झालेले असतात. जज साहेब भरतला पण शिक्षा सुनावतात. रिपोर्टमध्ये फेरफार केल्यामुळे 10,000चा दंड आणि 1 महिन्याची कारावास ही शिक्षा त्याला सुद्धा सुनावली जाते. तर सगळे निघणार. तेवढ्यात अर्जुन ॲडव्होकेट शेंडेंना थांबून घेतो. मला जास्त काही बोलायचं नाही तुमच्याबरोबर. पण हो, मी काय बोललो होतो? हां, मी चॅलेंज केलं होतं ना माझ्या बायकोला पुढच्या हिअरिंगमध्ये मी जामीनवर घरी घेऊनच जाईल. अर्जुन सुभेदारनी चॅलेंज केलं म्हणजे प्रश्नच नाही. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्या बायकोला फक्त जामीन मिळाली आहे पण तिच्यावरचे आरोप हटलेले नाही. अजून खूप मोठा डोंगर चढायचा आहे. अर्जुन सांगतो, माझ्या बायकोसाठी मी कुठलाही डोंगर चढायला तयार आहे. हो, पुढचं एक चॅलेंज. माझ्या बायकोला या सगळ्यातनं मी निर्दोष मुक्त करेलच. अख्ख्या जगाला कळेल तिच्यावर लागलेले सगळे आरोप खोटे होते. घ्याल हे चॅलेंज? हात पुढे करतो. पण ॲडव्होकेट शेंडे तिथून निघून जातात. चॅलेंज काय ॲक्सेप्ट करत नाही. सगळे त्यांना हसायला लागतात. प्रताप काका सायलीचं अभिनंदन करतात. सायली म्हणते, बाबा अभिनंदन माझं नाही तुमच्या मुलाचं करा. त्यांनी आणखी एक विजय मिळवला आहे.
कल्पना काकू सायलीला मिठी मारतात. घरी आल्यानंतर पत्रकार जणू यांची वाटच बघत असतात. मिसेस सुभेदार, तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला जामीन मिळवून दिलाय, यावर तुमची काय भावना आहे? तेव्हा सायली सांगते, ॲडव्होकेट सुभेदारांनी माझी जामीन मिळवून दिली आहे, यावर मला काही आश्चर्य वाटत नाही. मला खात्रीच होती, पण अजून देखील माझ्यावरचे गुन्हे हटलेले नाही आणि माझा पूर्ण विश्वास आहे सगळ्यातनं माझी निर्दोष मुक्तता करतील. माझ्या वकिलावर आणि माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. अजून पण सांगतो, याआधी पण आमच्यावर बरेच आरोप केले गेले आणि मी ते सिद्धही केले की ते खोटे आहेत. आणि सायलीवर जे काही आरोप लागले ते सुद्धा मी सिद्ध करणार की ते सगळे खोटे आहेत. सॉरी, मी या पुढचे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. तिथून निघून जातात. पत्रकार लोक आवाज देतात, पण हे काही थांबत नाही. जवळ आल्यानंतर अस्मिता तर तयारच असते औक्षण करण्याचं ताट घेऊन, आणि नाटकी श्वेता पण असते बरं का. अस्मिता म्हणते, सायली, आम्हाला खात्री होती तू नक्की घरी लवकर येणार. मी खूप आतुरतेने तुझी वाट बघत होतो. तर छोटी गौरी आणि अस्मिता दोघी मिळून सायलीचं औक्षण करतात. अर्जुन पण सांगतो, चल बायको, तुझं घर तुझी वाट बघतंय. सगळे घरात येतात. राकेश आलेला असतो प्रियाला भेटायला. ते बोलणार तेवढ्यात प्रिया एक सटकन ठेवून देते राकेशची. एक काम करायला लावलं होतं, तेही धड जमलं नाही तुला. हॉस्पिटलमधला वॉर्ड बॉय तुम्हाला मॅनेज करता नाही आला. राकेश पण म्हणतो, अगं पण ती काही सुटली नाही आहे. प्रिया भडकते आणि म्हणते, पण घरी तर गेली ना, ती जागा माझी आहे. ती घरी गेली आणि मी इथे का? सांग ना, मी इथे आहे ना, मी का अन्याय सहन करू? हा सांग ना, का मी सहन करू सगळं? तर महिपत शिकरे सचिनला म्हणत असतात, आता मी हे कसं सहन करायचं सगळं? अर्जुन सुभेदार पुन्हा जिंकला. आता याचा फटका फक्त महिपत शिकरेला नाही बसणार, तर महिपत बाबाला बसणार. मी सांगून ठेवतो, सगळ्यामध्ये जर माझं नाव कुठे आलं तर मी सगळ्यांचं वाटोळं करील, लक्षात ठेवायचं. उगाच तुमच्या सगळ्यांच्या नादी लागलो आणि या फंद्यात पडलो. सचिन पण म्हणत असतो ना, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, तुमचं कुठेही नाव येणार नाही, मी तुम्हाला खात्री देतो ना. पण काय झालं, तो सायलीला घेऊन घरी गेलाच ना. सांगून ठेवतो दीक्षा, या सगळ्यामध्ये महिपत बाबाचं नाव आलं, त्याचं नरडं आपलं गेलं तर मी माफीचा साक्षीदार होईल आणि तुमच्या सगळ्यांची नरडे आवळेल. लक्षात ठेवायचं. सचिन सांगतो, अण्णा तुम्ही मलाच काय बोलताय? त्या राकेशच्या बिंडोकपणामुळे असं झालं आणि ती प्रिया पण चुकलीच ना. प्रिया म्हणते, तू मला माझी चुकी दाखवून देतो. कुठे चुकली मी? म्हणतो, तू जर ते वडगावबद्दल काही बोलली नसती तर तो तपास करायला तिथे गेलाच नसता ना. प्रिया म्हणते, अक्कल शून्य ती शून्यच राहणार. जर त्या सगळ्या खऱ्या गोष्टी सांगितल्या नसत्या ना, त्या दिवशी सुरेश आणि शिंदे आश्रमामध्ये गेले ना, त्याच दिवशी ते सायलीच्या जागेवर इथे जेलमध्ये असते आणि त्यांच्यासोबत तू आणि सचिन पण राहिला असता. तर सचिन सांगत असतो, काही जरी झालं ना अण्णा, पण आपण एकत्र राहायचं आणि त्या अर्जुन सायलीला आयुष्यातनं उठवायचं. तर घरी आलेल्या सायलीला गौरी विचारत असते, सायली ताई, आता तू मला सोडून कुठे जाणार नाही ना? सायली पण म्हणते, नाही बाळा, मी आता कुठेच नाही जाणार. पण काकूही म्हणतात, पण सायली, आता कुठे घराला घरपण आल्यासारखं वाटतंय. नव्हती ना, हे घर नुसतं खायला उठायचं ग. ती मातेही म्हणतात, सायली बाळा, तू आता दमली असशील ना, थोडा आराम कर. मी खूप अशक्त झाल्यासारखी दिसते. अगं आई, मी 2 दिवस तर नव्हती घरी, लगेच अशक्त कशी होणार? आईच्या नजरेमधनं काही लपून राहत नाही, थोड्या दिवसात तुला पण कळेलच. मी ताई म्हणते, अजून घरात दिसतच नव्हता, सारखा बाहेर. सायली पण म्हणते, आता पुरावे गोळा करायचे म्हणजे बाहेरच राहणार ना. अस्मिता म्हणते, चेष्टा करते ग. पण सायली सगळ्यांचे आभार मानत असते. खरंच तुम्ही सगळे माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलात ना, तीच तर खरी माझी ताकद होती आणि म्हणून मला धीर मिळाला. दुसरीकडे राकेश प्रियाला विचारत असतो, आता जे झालं ते सोडून पुढे काय करायचं ते सांग. माझ्यासोबत तुझी बोलण्याची कुवत नाही रे, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. राकेश म्हणतो, हे बघ प्रिया, पण एकत्र राहिलो तर त्या अर्जुन सायलीला हरू शकतो. प्रिया म्हणते, आत्ता तू कुठे अक्कल असल्यासारखं बोललाय. आपण एकत्र राहिलो ना तरच त्या अर्जुन सायलीच्या आयुष्याची राख रांगोळी करू शकतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली अर्जुनला म्हणते, मला सतत भीती वाटते, आपण मुलींना लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे, पर्यंत मला चैन पडणार नाही. तर सचिन कोणत्या तरी माणसाबरोबर बोलतो, त्याचा चेहरा नाही दाखवला. मुलींना लवकरात लवकर तिथून हलवावं लागेल असं तो म्हणत असतो. सायली अर्जुनला सांगते, जो कोणी माझ्यावर नजर ठेवत होतं ना, त्याचं अगदी बारीक लक्ष होतं. दरवाजाच्या बाहेर श्वेता ऐकत असते यांचं बोलणं. तर ही गोष्ट अर्जुन सायलीच्या पटकन लक्षात आली पाहिजे. हे श्वेताचं पित्र लवकर उघडं पडलं पाहिजे. मला सांगते प्रेक्षकांनो, मला ही श्वेता खरंच नाही आवडत. असो, पण ती सिरियल आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा.
बेल ऐकून दाबायला विसरू नका. धन्यवाद.